नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे आणि ठीक आहे. अशी झाली काही 17. आज आहे 10 दिवसाचा गणपतीचा विसर्जन आणि आजचा इन्सेंटिव्ह पण खतरनाक आहे. 650 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. आपल्याला 15 ऑर्डर करायच्या आहे त्या पूर्ण दिवसामध्ये आणि पाऊण तासाने एक ऑर्डर लागते. पण ठीक आहे, काय टेन्शन नाही. एक ऑर्डर लागली आहे तवा द डिलाईट, तर तिथे जाईल मी आणि ऑर्डर पिक करेल. बॅग वगैरे ऑलरेडी बांधली आहे गाडीला, तर चला निघूया घरातून. पहिली ऑर्डर लागली आहे तवा द डिलाईट, कळंबोलीमधली ऑर्डर आहे आणि याला घेऊन जायचं आहे तळोजा. बिल्डिंग आपल्याला माहिती आहे पण ऑर्डर रेडी नाही आहे. आणि मी काय केलं आहे की रेनकोटचं फक्त वरची साईड घेतली, खालची पॅन्ट नाही घेतली. पावसाचं काय सांगता येत नाही. विसर्जनाच्या दिवशी तर 1.5 दिवसाचा विसर्जन झाला, पाऊस नाही पडला. 5 दिवसाचं विसर्जन झाला, पाऊस नाही पडला. 10 दिवसाचा विसर्जनला पाऊस पडतो की नाही ते पण एक दुविधा आहे. म्हणजे माझा असा अंदाज आहे की पडू शकतो, म्हणून मी वरचा रेनकोट घेतला, खालचा रेनकोट नाही घेतला. चला ऑर्डर जेव्हा भेटेल तेव्हा पटापट घेऊन जाईल. ही ऑर्डर आपल्याला 11:30 वाजता लागली, ती 12 वाजता डिलिव्हर झाली. आता 12 वाजून 57 मिनिटाचे टाईम झाले आणि आपल्याला ही एक ऑर्डर लागली आहे. ह्याला घेऊन जायचं काम होतं आहे माझं. आणि एक न्यू प्रॉब्लेम डिटेक्ट झाला आहे. जिओचे पूर्ण सर्व्हर डेड झाले. 11:15 वाजता प्रॉब्लेम चालू झालेला, अजूनपर्यंत रिझॉल्व नाही झालं. 1 वाजलेत. नशीब माझा वोडाफोनचा नेट आहे, नाहीतर मग लंका लागली असती. लॉग इन करता नसतं आलं. मग अंबानी काय करता तुम्ही? एका तासामध्ये 11,500पेक्षा जास्त प्रॉब्लेम डिटेक्ट झालेत. समजू शकता तुम्ही. प्रॉब्लेम चालू नाही झाले की लगेच मेम चालू. भाई ये इंडिया आहे ब्रो. ब्राईटनेस फुल केलं आहे. काय करतो आहे? पण ना लाईटीच्या मीटरमध्ये काय करतोय बे? म्हणजे टॉवरमध्ये जायला पाहिजे याला. आता मी सध्या कामोट्यामध्ये आहे. पाऊस येतोय जातोय. मी 2दा भिजलो. घरी गेलो, रेनकोट वरचा रेनकोट आणला होता, खालची पॅन्ट आणली नव्हती. गेलो आणि पहिली पॅन्ट आणली आणि त्यानंतर मग ऑर्डर डिलिव्हर करायला चालू केले. बेकार आहे. म्हणजे 1.5 तासांनी ऑर्डर लागतात. आतापर्यंत 4 ऑर्डर झालेत. 5वी ऑर्डर लागली आहे. बरोबर 3 वाजलेत. पाठीमागं गुप्ता सँडविच आहे, दिसतोय की नाही मला नाही माहिती. हा इथं ह्या बाई इथे अंगठ्याची इथे गुप्ता सँडविच आहे. ह्याला घेऊन जायचं तळोजा टोंडरे. 9 किलोमीटरची ऑर्डर आहे. आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा रेन सर्च चालू होतो, पण अशी ऑर्डर लागते की रेन सर्च जातो आणि ऑर्डर लागते. काय उपयोग त्या पावसाचा? आता गणपती बाप्पा जायला निघालेत हळूहळू. इथे एक मला बाप्पा दिसला कामोठ्यामध्ये जाताना. मिरवणूक आहे. 15 ऑर्डर होतील की नाही हा प्रश्न आहे. आता जाऊ दे, भगवान भरोसे. दिवसाची 6वी ऑर्डर. तळोजाची ऑर्डर डिलिव्हर करून आलो. तळोजावरून इकडे यायला लागला मला, खारघर सेक्टर 35मध्ये. मी चाललो होतो सेक्टर 20मध्ये, पण मी खारघर सेक्टर 35ची लागली. 25 रुपयाची ऑर्डर आहे. वेटिंग टाईम आहे 8 मिनटं. टाईम बघा 4 वाजून 3 मिनटं. मी तेच आहेत ना. हां तेच आहे ना की एक तासाला एक ऑर्डर लागते. 6 वाजून 10 मिनटांनी आपल्या 10 ऑर्डर कंप्लीट झालेत. अजून 5 ऑर्डर पाहिजेत इन्सेंटिव्हसाठी आणि ते आरामात अचीव होतील. मी गीक 10 वाजेपर्यंतच बुक केली आहे. खारघर सेक्टर 10 हा एरिया चांगला आहे. अशाच ऑर्डर लागल्या ना खारघर टू खारघर, लय भारी आहे. बाकी भगवान भरोसा. चलो खारघर सेक्टर 35 अगेन. पिकअप आहे 0.38 किलोमीटर आणि ड्रॉप आहे 10.44 किलोमीटर. चला भूमी सेन्सिटिव्ह आयटम आहे, आय नो. 100% ही ऑर्डर तळोजाची आहे. 100% लिहून घ्या. मी माझे शब्द रिटर्न घेतो. ही ऑर्डर तळोजाची नसून न्यू पनवेलची ऑर्डर लागलेली आहे. एक प्रकारे चांगलं पण आहे आणि एक प्रकारे वाईट पण आहे. न्यू पनवेल आहे तर होऊ शकतो की तिथे फिरता येईल. जाऊ दे. काय आहे, डार्क चॉकलेट पेस्ट्री आहे. फक्त 3 पीस. चला भेटते सर. 8:30 वाजता एक ऑर्डर लागली. ही 14वी ऑर्डर आहे आपली, इन्सेंटिव्हची 14वी ऑर्डर. काय कुठे जायचं, काय लिहायचं काय नाही, फक्त काय कॉम्प्लेक्सचं नाव लिहिलं आहे आणि रूम नंबर लिहिलं आहे. तर कुठं जायचं आहे मला माहीत आहे, पण आपल्या घराच्या जवळच आहे, तर चांगली गोष्ट आहे. ऑर्डर रेडी व्हायला टाईम आहे. तिथे शॉप आहे त्या साईडला. इथे
मला गुप्ता सँडविचची ऑर्डर लागली आणि याला ओल्ड पनवेलला घेऊन जायचं आहे. 10 वाजेपर्यंतच काम करेल मी. मोबाईलची बॅटरी पण 30% वरती आली आहे. डोकाले खतरनाक दुखतोय. असं वाटतं आत्ताच घरी जातो. टाईम होतोय 11:40 आणि मी लॉग ऑफ केलं आहे बरोबर 10 वाजता. मी करू शकतो, म्हणजे करायचं होतं मला थोडा जास्त वेळ, पण हे खूप जास्त दुखायला लागलं आणि मोबाईलची बॅटरी पण डेड झाली होती. आता दुसरा मोबाईल आहे तो चार्जिंगला लावला आहे इथे आणि हा स्विच ऑफ आहे. 85% झाला आहे. हा पहिला 25%. तर आपला इन्सेंटिव्ह अचीव झाला आहे. तीच लई मोठी गोष्ट होती की इन्सेंटिव्ह अचीव व्हायला पाहिजे. 13 तासामध्ये 16 ऑर्डर कंप्लीट झाल्या आपल्या. एकही ऑर्डर कॅन्सल, डिनाईड किंवा डिले झाली नाही आहे, तर ती चांगली गोष्ट आहे. 2 ते 3 ऑर्डरमध्ये मला कॅश ऑर्डर भेटली होती. ती समथिंग 350 रुपयाच्या आसपास कॅश होती आणि बाकी सगळं व्यवस्थित झालं. आणि आजची अर्निंग